आकाशवाणी मुंबई केंद्र. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधवराव गाडगीळ यांची प्राध्यापक अनिल गोरे यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूया. हा आहे या मुलाखतीचा भाग तिसरा. प्रयाण हॉर्वर्डकडे. आता आपण हार्वर्डमधल्या वातावरणाबद्दल बोलूया. म्हणजे त्याच्यामधले तिथले विद्यार्थी, तिथले शिक्षक, तिथले अभ्यासक्रम किंवा तिथल्या रीतीभाती वगैरे असं सगळं आपण थोडंसं बोलूया. तर हार्वर्ड विद्यापीठ हे एक जगातलं उत्तमपैकी विद्यापीठ मानलं जातं आणि तसं निश्चितच होतं आणि तसा मला अनुभव चांगलाच आला. आमच्या वेळी तर जीवशास्त्रातल्या विद्यार्थ्यांना आणि अनुकूल परिस्थिती होती, कारण आता जीवशास्त्र विभागाचे 2 तुकडे पडलेले आहेत. एक एव्होल्युशनरी आणि ऑर्गॅनिस्मिक बायोलॉजी म्हणून वेगळा तुकडा आणि एक सेल्युलर आणि मोलेक्युलर बायोलॉजी म्हणून वेगळा तुकडा. पण आमच्या वेळी असे 2 तुकडे नव्हते. सगळे विद्यार्थी एकत्र असायचे, एकत्र अभ्यासक्रम चालायचे, एकमेकांचे पुष्कळ संबंध होते. त्यामुळे उलटं शिक्षण आणखी सर्वांगीण चांगलं होतं. उदाहरणार्थ, माझा खास मैत्री झाली एक नाम है च्युआ नावाचा सिंगापूरचा मुलगा होता. तो आज मोठा प्रसिद्ध प्लांट मोलेक्युलर बायोलॉजिस्ट झालेला आहे. त्याचं ते वेगळ्या पद्धतीचे तो कोर्सेस घेत होता, तरी मी त्याच्याकडनं पुष्कळ आमच्या गप्पा व्हायच्या, एकमेकांना शिकायला मिळायचं. आणखीन त्या विषयातले उदाहरणार्थ जॉर्ज वॉल्ड नावाचे, ज्यांनी दृष्टी चा मूल एक व्हिटॅमिन ए हा जो परमाणू आहे की ज्याच्यावरती प्रकाशाचा परिणाम झाला, फोटॉन पटला त्याच्यावर व्हिटॅमिन एच्या मॉलिक्यूलवर, की त्याचा आकार बदलतो आणि त्यामुळे आपल्या ह्याच्यात ती नर्व्ह एक्सायटेशन सुरू होतं. ह्याच्यावर काम केलं होतं. त्यात नोबेल पारितोषिक मिळालं होतं ते, परंतु ते उत्साहाने विद्यार्थ्यांना शिकवायचे. अगदी पहिल्या वर्षातल्या सुद्धा अशा लोकांकडनं सुद्धा शिकायला मिळायचं. आता ते मी म्हटल्याप्रमाणे ते त्या सेल्युलर मोलेक्युलर बायोलॉजीत डिपार्टमेंटकडे गेले असते. त्यानंतर एव्होल्युशनरी ऑर्गॅनिस्मिक बायोलॉजी ते मोठे चांगले निरनिराळे लोक होते. त्याच्यात पहिल्यांदा मला नाव माहिती नव्हतं, परंतु तिथे गेल्यावरती परिचय झाला एडवर्ड विल्सन नावाचे, जे आज 20व्या शतकातल्या एव्होल्युशनरी बायोलॉजीतले एक विशेष खासाहेब समजले जातात. ते होते. पहिल्याच चौमाहीत जे अभ्यासक्रम घ्यायचे ते ठरायसाठी गेल्याबरोबर एक परीक्षा असायची, ट्रेनिंग इव्हॅल्युएशन एक्झामिनेशन, आणि त्या परीक्षेनंतर ते सांगायचे की तुम्हाला कुठल्या कुठल्या विषयात तुमची तयारी पुरेशी नाही आणि तुम्ही अभ्यासक्रम घेणं हे सक्तीचं आहे. पण मी ती परीक्षा दिली. मला काहीच कल्पना नव्हती त्याचा काय निर्णय लागेल, पण त्यांनी सांगितलं की तुला आम्ही असं ठरवलं आहे की कुठल्याच ह्याच्यात कमी आहे खास असं काही नाही आणि सक्तीचं कुठलेच आम्ही म्हणत नाही आहोत, परंतु पहिल्या वर्षात प्रत्येक चौमाहीत 2 चौमाहीत 4-4, 8 अभ्यासक्रम तू पुरे करायला पाहिजे. मग मला पहिल्यापासूनच गणिताचा अभ्यास करणं आपल्या भारतातल्या अभ्यासक्रमात शक्य नव्हतं. मी घरी आपल्याकडून थोडंफार कॅल्क्युलस वगैरे शिकून घेतला होता, परंतु आता म्हटलं चांगली संधी आहे आणि हार्वर्डला जाण्यात माझा एक उद्देश तोच होता की गणित, संख्याशास्त्र हेचे अभ्यासक्रम घ्यावेत आणि जीवशास्त्रातले सक्तीचे काहीच त्यांनी सांगितले नाहीत. त्यामुळे गणितातले, संख्याशास्त्रातले जीवशास्त्राच्या जोडीने घ्यायला त्यांची पूर्ण परवानगी होती. त्यामुळे इकॉलॉजी, एव्होल्युशनरी बायोलॉजी, याच्या जेनेटिक्स हे याच्या जोडीने मी हे गणितातले, संख्याशास्त्रातले अभ्यासक्रम घेतले आणि त्याच्यातही मोस्टेलर म्हणून विशेष चांगले संख्याशास्त्रज्ञ, ते अगदी प्राथमिक संख्याशास्त्राचा छान शिकवायचे, तो त्यांच्याकडनं शिकायला मिळाला आणि विल्सनकडनं एव्होल्युशनरी बायोलॉजीचा. त्यामुळे थोडीशी बाकबूक होती, कारण दरवर्षी साधारण 30-40% विद्यार्थ्यांना हाकलून देतात. असं वर्षानंतर ते काही कुठल्या ना कुठल्या अभ्यासक्रमात नापास झाले म्हणून अशी ती प्रथा तिथे होती आणि आमच्या वर्षी 30 विद्यार्थ्यांना त्यांनी प्रवेश दिला आणि वर्षाअखेर 10 विद्यार्थ्यांना हकलूनही दिलं. पण मला काही ते प्रश्न आला नाही. त्या मायकेल लुईसनं आपल्या पुस्तकामध्ये एक प्रसंग वर्णन केला आहे की पहिल्या चौमाहीच्या अखेरीला अजून परीक्षा झाल्या होत्या, निकाल लागायचे होते आणि अशा काळामध्ये विल्सन त्या एलिव्हेटरमध्ये होते आणि त्यांच्यासमोर तो
तरुण भारतीय विद्यार्थी होता असा तो प्रसंग त्यांनी सांगितला आहे. हो, आता खरं आहे, म्हणजे निकाल लागायच्या आधी मला काही तसं वाटत नव्हतं, मला सगळं नीट जमलं आहे असं वाटत होतं, पण अजून काही ग्रेड्स मिळाल्या नव्हत्या. आणि एक्झॅक्ट तिथे नक्की कशा पद्धतीने ए बी ग्रेड देतात, काय आहे हे पहिल्याच वर्ष असल्यामुळे, पहिलीच चौमाही असल्यामुळे पूर्ण अंदाज नव्हता, पण थोडी मला काळजी होती. आणि तसे त्या अभ्यासक्रमात 60 विद्यार्थी होते, अगदी काही थोडे नव्हते एव्होल्युशनच्या. आणखीन विल्सन मला प्रत्यक्ष वैयक्तिक ओळखतात 60 विद्यार्थ्यात ही मला खात्री नव्हती, पण ते नक्कीच ओळखत होते. त्यांनी मला ताबडतोब सांगितलं की म्हणजे अभिनंदन केलं की मोठा छान त्या अभ्यासक्रमात माझा एकूण परफॉर्मन्स आहे, मला चांगली ए ग्रेड मिळालेली आहे म्हणून. त्यामुळे मी खुश झालो की आता काय काळजी नाही. विल्सनच्या व्यतिरिक्त आणखी कोण मुद्दाम लक्षात राहिलेले शिक्षक? अनेक आहेत. अर्न्स्ट मायर म्हणून विशेष चांगले एव्होल्युशनरी बायोलॉजिस्ट आणि विल्सन हे दोन सगळ्यात महत्त्वाचे. पण आमचे जे जाईल स्मिड ज्यांनी माझी मुलाखत घेऊन मला तिथे प्रवेश दिला होता पहिल्यांदी, ते माझे अधिकृत मार्गदर्शक होते. आणि त्यांचंही एक व्यक्तिमत्व खास होतं. म्हणजे ते फार श्रीमंत कुटुंबात होते. त्यांचे प्रचंड द्राक्षाचे मळे, स्वतः वाईनच्या फॅक्टरीज अशा मालकीच्या होत्या. आणि ते सगळ्यांना खुशीने पैशाचा वापर करून निराळ्या गोष्टी करायचे. म्हणजे जेवण खाणं तर द्यायचेच, दर आठवड्यात त्यांचे सेमिनार्स चालायचे, त्यावेळी भरपूर बियर स्वतःचे घेऊन यायचे, ते तर वेगळंच. पण एक वर्षी तर ते कोर्स शिकवत होते एक मत्स्यशास्त्रावरती. आणि हार्वर्डला अशी पद्धत आहे की टीचिंग असिस्टंट्स म्हणून PhDचे विद्यार्थी काम करतात. त्यामुळे ते थोडे पैसेही मिळतात आणि त्याच्यातनं शिकायलाही मिळतं. त्यामुळे मला टीचिंग असिस्टंटचं काम करायला आवडायचं. तेव्हा मी आवडीने विद्यार्थी असताना निरनिराळ्या अभ्यासक्रमात करायचो. तसं मी त्या मत्स्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात टीचिंग असिस्टंट होतो. तर आमची चर्चा निघाली, काय आता या 12 विद्यार्थी होते कोर्सला रजिस्टर केलेले, या 12 विद्यार्थ्यांनी काय काय करू शकतील ते. तर मी सहज सुचवलं की त्यावेळी एक एकूण कम्युनिटी ऑर्गनायझेशन, बायोलॉजिकल कम्युनिटी ऑर्गनायझेशन हा मोठा जोरात काम चाललेला विषय होता. आणखीन फिश कम्युनिटी ऑर्गनायझेशनबद्दल इतका काही खास डेटा उपलब्ध नव्हता. आणि जर एखादा छोटासा झरा असला किंवा छोटासा तलाव असला तर रोटेनॉन नावाचं एक विष आहे, ते जर घातलं त्यात पाण्यात तर तिथे असलेले, त्या भागात असलेले सगळे मासे मरतात, ते सगळे गोळा करता येतात. मी म्हटलं की आपण का असे थोडेसे कुठेतरी निवडू नयेत चांगल्या जागा, छोटी छोटी तळी, अगदी म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर मासे अर्थातच मारायचे नाही, छोटीशी तळी, छोटासा एखादा झरा की ज्याचा एखादा भाग बरोबर असा बाजूला काढून त्याच्यात तेवढं विष घालता येईल. आणि बघूया तरी काय असतात, किती जातीचे मासे आहेत, त्यांचे ट्रोफिक स्ट्रक्चर वगैरे, ज्या वेगवेगळ्या इकॉलॉजीत कल्पना आहेत, किती त्यातले शाकाहारी आहेत, किती मांसाहारी आहेत, काय आहे, ह्याचा आपण डेटा गोळा करून जर विद्यार्थ्यांना तो प्रोजेक्ट दिला की 12 विद्यार्थ्यांनी हे सगळे गोळा करायचे आणि करूया, तर काय हरकत आहे. म्हटलं चांगली कल्पना आहे. आणखीन थोड्या दिवसांनी त्यांनी ते 12 विद्यार्थी आणि मी टीचिंग असिस्टंट आम्हाला सगळ्यांना पनामाची विमानाची तिकीट आणून दिली. काय म्हणताय? म्हटलं चला पनामाला आपण जाऊया. पनामात हे सगळं करण्याजोगं छान आहे. आयरा रुबिनॉफ म्हणून तिथे पनामातली ट्रॉपिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचा डायरेक्टर आहे, तो माझाच विद्यार्थी होता, तो आपली सगळी व्यवस्था छान करील, पण पनामाला जाऊया. ते स्वतःच्या खर्चाने सगळ्यांना मला पनामाला घेऊन गेले. 10 दिवस तिथे हॉटेलात आम्हाला ठेवलं. आम्ही सगळीकडे हे केलं. पनामाला जायची तयारी म्हणून त्यांनी एक स्कुबा डायव्हिंगचा शिक्षण वर्ग हार्वर्डच्या पोहायच्या तलावात केला. मला चांगलं पोहायला यायचं, मी स्कुबा डायव्हिंग शिकलो. आम्ही तिथे कॅरिबियनच्या प्रवाळांच्या बेटाच्यात स्कुबा डायव्हिंग केलं, खूप मजा केली. आणि त्या सगळ्याचा खर्च बीडने स्वतःच्या खिशातून केला. त्यात त्याची काही तमा नव्हते, त्यांच्याकडे तसे पैसे होते, पण ते राजा माणूस होता, खुशीने तो करायचा. पण अर्थात मग पुढे
शास्त्रज्ञ म्हणून विल्सन वगैरेंच्या बरोबर काम करण्यात जी मजा होती तितकी मीडच्या बरोबर नव्हती. त्यामुळे मी बदललं आणि विल्सन बॉसर्ट यांच्याकडे कामाला गेलो. पण मीडच्या बरोबर शेवटपर्यंत संबंध छान राहिले आणि मजा आली. पण मग ते विष घालण्याच्या प्रयोगाचं काय झालं, त्याची काय निष्पत्ती झाली? हा, आता मला संबंध आठवत नाही, पण त्या कोर्सला आम्ही तो प्रोजेक्ट केला केला. व त्या विद्यार्थ्यांनी ते सगळे अभ्यास केला त्याचा आणि त्याच्यावरती टर्म पेपर्स लिहिले, ते असं. सगळं झालं. हा. नाही, मला काय आठवण झाली की विल्सननी की वेस्ट मधली काही छोटीशी हो, हो, बेटं हो. घेऊन त्याच्यावरचा कीटकसृष्टीचा सगळा संहार केला. अर्थात त्यांच्याकडे दृष्टी होती की नवीन मंडळी जी येतात ती कुठल्या क्रमानं वगैरे असं बघणं. तुमचा दृष्टिकोन ते थोडा वेगळा नव्हतंही होता. म्हणजे तसं त्याला फार वेळ ते लागला आम्हाला असता. कल्पनाही डोक्यात नव्हती, हेही खरं आहे. आणि मग त्याला तो काम करायला 2 वर्ष ओळीने काम करायला बरोबर आहे. लागलं. आम्ही तिथे फक्त हा. काही दिवस जाऊन पनामाहून परत आलो होतो. बरोबर आहे. त्या काळामध्ये 2 गोष्टी मला आठवत आहेत की अमेरिकन विद्यापीठांमध्ये व्हिएटनाम युद्धाच्या संदर्भामध्ये फार खळबळ होती. तर तुमच्या विद्यापीठामध्ये कसं होतं? हा, भरपूरच होती. म्हणजे हार्वर्डमधले अनेक विद्यार्थी त्याच्याविरुद्ध निषेध करण्यात खूप पुढे होते. आणि नुसते विद्यार्थीच नाही, तर जॉर्ज वॉल्ड मी म्हटलं ते नोबेल पारितोषिक विजेते, ते त्याच्या आघाडीवर होते. ते पुष्कळ सभा घ्यायचे हार्वर्डच्या आसपास, त्याला मी जाऊन ऐकायचोही. हिलरी पुटनम म्हणून तिथे फिलॉसॉफीचे प्राध्यापक होते. त्यांनी विशेषतः फिलॉसॉफी ऑफ सायन्समध्ये चांगलं काम केलेलं आहे. त्यांचा एक अभ्यासक्रम होता, त्याला मी मुद्दाम जाऊन म्हणजे सक्तीचा नव्हता आणि मी त्याची परीक्षा दिली नाही, पण मी सगळं त्या अभ्यासक्रमाचं काम केलं. त्याच्यासाठी एक टर्म पेपरसुद्धा लिहिला. ते जे वार्षिक पदवीदान समारंभ व्हायचा त्यावेळी या हार्वर्ड विद्यापीठाच्या अधिकृत पदवीदान समारंभाला जाऊ नका ज्यांना युद्धाविरोध निषेध करायचा आहे. मला वाटतं मॅकनामारा इनफॅक्ट त्यावेळेचा डिफेन्स सेक्रेटरी त्या अधिकृत पदवीदान समारंभाला आला होता. आणखीन मग त्याला विद्यार्थ्यांच्या तावडीतून सोडवून त्यांचे ते अंडरग्राऊंड हिटिंग गॅसचे जे बोगदे आहेत त्याच्यातनं त्यांना पळवायलाही लागला. पण पुटनमने एक स्वतंत्र पदवीदान समारंभ स्वतः आयोजित केला होता पर्यायी, त्यालाही मी जाऊन पाहून आलो होतो. आणखीन त्याच्याबरोबर हे पुष्कळ ब्लॅक पॉवर वगैरे ह्याही चळवळी चालत होत्या त्यावेळी. सिव्हिल राईट्सचं मोठं जोरात चालू होतं, काळ्या लोकांच्या अधिकारांबद्दल. आणि माझा एक चांगला मित्र होता रॉबर्ट ट्रिव्हर्स, त्याचे या काळ्या लोकांच्यात खूप चांगल्या ओळखी होत्या. त्यांच्याबरोबरही चर्चा व्हायची. त्यामुळे कॅस्ट्रो आणि शे गुव्हारा वगैरे त्यांची निराळी पुस्तकं तिथे पुष्कळ असायची. त्याचं एक मी बरीच आणली होती. गेव्हारा नव्हे, तो फ्रेंच लेखक होता, त्याच्या पुस्तकाचं नाव रेव्होल्युशन इन द रेजी डेब्रेचं रेव्होल्युशन इन रेव्होल्युशन, तेही आहे माझ्याकडे, त्यावेळी घेतलेलं. ही एका बाजूनं खळबळ सगळी सामाजिक पातळीवरची आणि दुसऱ्या बाजूला वैज्ञानिक क्षेत्रामधली एक खळबळ होती की जिच्या केंद्रस्थानी तुमचे शिक्षक एडवर्ड ओ विल्सन होते. त्या सगळ्या खळबळीबद्दल काय आठवत आहे आता? काय आहे की 1965 ते 69 मी विद्यार्थी होतो आणि 69 ते 71 मी तिथे व्याख्याता होतो. त्यावेळी हे सोशिओबायोलॉजीची जी खळबळ म्हणताय आणि ज्याच्यात उदाहरणार्थ विल्सनच्या डोक्यावरती जाऊन तो भाषण देत असताना कोणतरी पाणी ओतलं वगैरे, हे झालं ते 72-73. त्यावेळी मी अमेरिकेत नव्हतो, पण त्याची पूर्वपीठिका चाललेली होती. म्हणजे मी तिथे असताना 1969 ते 71 विल्सननी इन्सेक्ट सोसायटीज म्हणून पुस्तक लिहून पुरं केलं आणि नंतर 71 ते 73 मला वाटतं ते सोशिओबायोलॉजी पुस्तक लिहून पुरं केलं. त्यानंतर ही चळवळ म्हणजे हा पुष्कळ वाढलं. त्यामुळे त्यावेळी मी प्रत्यक्ष तिथे नव्हतो ह्याच्यात, पण याची पूर्वपीठिका निर्माण होत असताना विशेषतः त्याच्यात रॉबर्ट ट्रिव्हर्स माझा खास मित्र होता, त्यांनी पुष्कळ चांगलं काम केलं होतं. उदाहरणार्थ मुलं आणखीन आया बाप ह्यांच्यात एकमेकांच्यात परस्पर संबंध काय आहेत, तर त्यांनी असं प्रतिपादन केलं
की मुलं आणि आईबाप यांच्यात सुद्धा पेरेंट ऑफस्प्रिंग कॉन्फ्लिक्ट एक प्रकारचे संघर्ष असतील आणि ते संघर्षाच्या मागे नॅचरल सिलेक्शनचा भाग आहे. कारण मुलं आणि आईबाप यांच्यात निम्म्या प्रमाणातच जीन्स जीन्स समायिक आहेत आणि याबद्दल त्यांनी छान काम केलं आणि त्याच्याबद्दल तो पुष्कळ कल्पना मांडायचा. आणि मी आणि रॉबर्ट ट्रिव्हर्स अनेक वर्ष बरोबर स्क्वॉश खेळायचो. आमच्या या चर्चा व्हायच्या, त्यामुळे हे माझ्या सगळं डोक्यात होतं. आणि मग पुढे काय चालू होतं ते भारतात आल्यानंतर मी लक्ष देऊन पाहत राहिलो, परंतु ती प्रत्यक्ष जी खळबळ झाली त्यावेळी मी तिथे नव्हतो. आता आपण पाहिलं तर PhD संशोधन प्रबंधाबद्दल बोलूया. एक तर तो विषय निवडणं आणि मग त्या विषयावरती चिंतन, त्या विषयावर काम करताना वेगळ्या वेगळ्या लोकांची मदत होणं, त्यातली समजा आशा निराशा आंदोलनं काही, असं सगळं आपण बोलूया आता. तेव्हा पहिल्यांदा म्हणजे PhD प्रबंध कोणत्या विषयावर लिहायचा हे ठरलं कसं? तर मी जो MSc ला काम केलं होतं त्यावेळी मी म्हटल्याप्रमाणे माझ्या डोक्यात हे प्रश्न निर्माण झाले होते की सर्वायव्हरशिप काय क्रमाने मृत्यूचं प्रमाण कसं असतं वेगवेगळ्या वयात, मृत्यूचं वेगवेगळ्या प्राण्यांच्यात वनस्पतींच्यात वेगवेगळ्या पद्धतीने मृत्यूचं प्रमाण असतं वेगवेगळ्या वयाला. ते का असतं? काही प्राण्यांच्यात भराभर का होत जातात, काही यांच्यात सावकाश का होत जातात, काही यांच्यात लहानपणी खूप असतात, मग मध्यम वयात कमी असतात, मग पुन्हा वार्धक्यात वाढतं, काही यांच्यात सगळ्या वयातच साधारण समप्रमाणातच होतं. उदाहरणार्थ म्हणतात पक्ष्यांच्यात हे वार्धक्य वगैरे असं काही दिसत नाही, सगळ्या वयात साधारण सारख्याच प्रमाणात राहतं. त्या मानाने सस्तन पशूंच्यात वार्धक्य जास्त दिसतं. का आहे असा फरक? असे निरनिराळे प्रश्न होते. आणखीन या सगळ्याचा किंवा ग्रोथ कर्व काय, शरीराची वाढ काय क्रमाने होत राहते, किती एकूण आयुष्यातल्या किती टप्पा ओलांडल्यावरती पुनरुत्पादनाला सुरुवात होते, हे कसं ठरतं, हे सगळे प्रश्न शेवटी हे एव्होल्युशन थ्रू नॅचरल सिलेक्शन ह्या प्रक्रियेतूनच हे सगळं ठरत असणार अशी कल्पना सर्वमान्य आहे. पण ते कसं होतं याबद्दल काही काही थोडं कल्पना होत्या, परंतु अजून काही खास काम झालं नव्हतं. मी MScचा माझा थिसिस लिहित असताना बेवर्टन आणि होल्टनी याबद्दल वेगवेगळ्या जातींची तुलना करून चांगले काही काम केलं होतं, ते वाचलं होतं. तर पहिल्यांदा माझी कल्पना होती की तसंच काहीतरी विचार करावा. पण आमच्या विषयात विशेषतः हार्वर्डला एव्होल्युशनरी ऑर्गॅनिस्मिक बायोलॉजी इकॉलॉजीमध्ये एक चांगली प्रथा होती की सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणायचे की तुम्ही विचार करून तुम्ही प्रश्न कुठला कशावर काम करणार ते निवडायला पाहिजे, आम्ही काही तुम्हाला बसल्या ताटावर वाढणार नाही. कारण हा विचार करणं हाच शिक्षणाचा, शास्त्रज्ञाच्या शिक्षणाचा महत्त्वाचा भाग आहे. तर मलाही ते आवडलं होतं. मी म्हटलं ठीक आहे. तर मी असा विचार करत होतो. तर पहिल्यांदा मला वाटलं की तुलनात्मक अभ्यास करावा याचा, प्रत्यक्ष माहिती गोळा करून, आणि माशांवर करावा. मग आम्ही जाईल्स मीडना म्हटलं की असं असं माझी कल्पना आहे. ते म्हटले छान आहे, तर तू जा ना, एखादी सागरशास्त्रीय जेव्हा सफर असेल तेव्हा वुडसोलवरनं एखाद्या बोटीवर तू जा, 12 दिवस 15 दिवस तरी निदान राहा, कसा ते डेटा गोळा करतात, काय असतं हे बघ, काय लोक विचार करतात त्याच्याबद्दल हे बघ, आणि ठरव तुला काय पद्धतीचं काम करणं आवडेल. मला ही कल्पना खूप आवडली, कारण मला पहिल्यापासूनच जहाजावर जायचं आणि पाहायचं आकर्षण होतं. तर मी उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांनी मला वुडसोलवरनं एका अशा सफरीला पाठवलं. ते मी पाहिलं, पण मग खूप मजा आली. देवमासे दिसले, फ्लाइंग फिश दिसले, अनेक हे चमकणारे बायोल्युमिनेसंट प्राणी दिसले, कुमजेलीज म्हणतात ते. आणि मग सगळं ते कशा पद्धतीने डेटा गोळा करतात, पाण्याची क्षारता काय आहे, तापमान काय आहे, आणि मग वेगवेगळ्या पद्धतीची जाळी वापरून, वेगवेगळ्या पद्धतीचे ते ग्रॅब्स वगैरे वापरून वेगवेगळे प्राणी समुद्रातले वनस्पती गोळा करतात जहाजांवरनं. त्या सगळ्या याच्यात भाग घेतला. आणि म्हणजे त्याच्यात
सहाय्य करायचं त्या सगळ्या कामात, हे माझं कामच होतं. आणखीन मग मला वाटायला लागलं की या समुद्राच्या खोल पाण्यात काय होतं हे आपण काहीतरी तर्क लढवतो, पण ते फार सुतावरनं स्वर्गाला जातो, ह्याला काही पुरेसा आधार नसतो. आणि ह्याच्यावरती एक संशोधन करून त्याच्यातनं मिळेल PhD पदवी, पण ते काय त्याच्यातनं आपल्याला शिकायला मिळेल, मला जरा शंका यायला लागली. आणि त्याच्यात जोडीने मला पहिल्यापासून हे आकर्षण होतं की हॉल्डेन वगैरेंनी जसं केलं सैद्धांतिक काम, की गणितीय मॉडेल्सच्या आधारावरती कसं नॅचरल सिलेक्शनची प्रक्रिया कशी चालते याचं मॉडेलिंग करून काहीतरी मिळू शकेल का असा विचार करावा. तर मग मी त्याचवेळी विल्सननाही अशा पद्धतीच्या कामात पुष्कळ रस निर्माण झाला होता. मॅथमॅटिकल इकॉलॉजी हा विषय त्यावेळी पुष्कळ उभारून येत होता. एव्होल्युशनरी मॅथमॅटिकल एव्होल्युशनरी थिअरी ही उभारून येत होती. येलला जॉर्ज एव्हलिन हचिन्सन म्हणून इकॉलॉजिस्ट होते, ते आणि त्यांचे विद्यार्थी रॉबर्ट मॅकआर्थर सारखे हे याच्यात छान काम करत होते. विल्सनची त्यांची रॉबर्ट मॅकआर्थरची चांगली ओळख होती. तो मॅकआर्थर मधनं यायचं, ही हार्वर्डला भाषणं वगैरे द्यायचा. तर मी म्हटलं की सैद्धांतिक आपण काम करावं. आणि तर मग मी मिडलाही म्हटलं की मला हे, आणि बॉसर्ट हा फिजिक्स गणित हे BSc करून त्यांनी असाच एक सैद्धांतिक प्रबंध विल्सनबरोबर मॅथमॅटिकल एव्होल्युशन थिअरीमध्ये केलेला होता, आणि तो त्याच वर्षी बाकीचं त्याचं काम संपवून असिस्टंट प्रोफेसर बनलेला होता. तर मी म्हटलं मिडला की मी बॉसर्ट किंवा विल्सनबरोबर असं सैद्धांतिक काम करायचा विचार करतोय. ते म्हटले ठीक आहे, तू अवश्य त्यांच्याशी बोल. मग मी त्यांच्याशी जाऊन बोललो. ते म्हटले की उत्तम आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे विल्सनला पहिल्यापासूनच वाटत होतं की चांगला विद्यार्थी आपल्याकडे काम करायला त्यांना आवडेल. तर मग त्यांनी म्हटलं की तू एक विचार कर काय तू करणार आहेस, आणि एक सेमिनार दे, एक तासाभराचं व्यवस्थित व्याख्यान दे की काय शक्य आहे. ठीक, मग मी त्याबद्दल विचार केला. त्यावेळी ऑपरेशन्स रिसर्च हा जो भाग आहे त्याच्यातही अशा कल्पना सगळ्या विकसित होत होत्या की एक रिसोर्स ॲलोकेशन प्रॉब्लेम्स म्हणतो, की तुमच्याकडे एवढी सामुग्री आहे तर ती कशी वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, त्याचं विभाजन कसं योग्य करावं की ज्यामुळे तुम्हाला काय अंतिम उद्दिष्ट आहे ते व्यवस्थित साध्य करता येईल. तर एक कुठल्याही जीवाकडे काहीतरी मर्यादित रिसोर्सेस साधन संपत्ती आहे, तर ती स्वतःला जिवंत ठेवायला वापरायला पाहिजे, स्वतःची वाढ व्हायला वापरायला पाहिजे, पुनरुत्पादनाला वापरायला पाहिजे. ती कशा प्रमाणात हिचं वाटप केलं की अंतिम जे उद्दिष्ट आहे की ज्याला जेनेटिक फिटनेस म्हणतो तो सगळ्यात जास्त प्रमाणात होईल. तर ही जी ऑपरेशन्स रिसर्चमध्ये जी कल्पना ह्या सगळ्या आणि मॅथमॅटिकल त्याची जी तंत्र बनत होती, मग तीही मी जाऊन शिकलो. कारण हो म्हणून एक चांगले यातले चिनी शास्त्रज्ञ हार्वर्डला प्राध्यापक होते, ते याच्यावरती अभ्यासक्रम द्यायचे इंजिनिअरिंग डिव्हिजनमध्ये. तिथे मी जाऊन बसून ऐकलं, आणि मग मी एक कल्पना सगळ्या व्यवस्थित करून माझ्या विकसित करून एक सेमिनार दिला. तो चांगला झाला. सगळे विद्यार्थी प्राध्यापक आमच्या विषयातले आले होते. मोठा जोरदार वाद झाला. कशावर वाद झाला? ते संबंध मॉडेल, मग त्याच्यात किती तुम्ही सिम्प्लिफिकेशन आहे का, हे योग्य आहे का नाही आहे का, याच्यातनं काही मिळणार आहे का, का केवळ तुम्ही आपलं काहीतरी गणित कराल पण त्याच्यातनं काही अर्थपूर्ण निष्कर्ष निघणार आहेत का, हे सगळं काम व्हायचं होतं. मग काही लोक म्हणले काही निघणार नाहीत. आमचे अर्न्स्ट मायर एव्होल्युशनरी बायोलॉजिस्ट प्रख्यात होते, ज्यांनी हॉल्डेनशी वाद केले होते, ज्यांच्या मते या मॉडेल्समध्ये काही अर्थ नसतो. त्यांनी मला बोलवूनही सांगितलं की तू काय उगीच करतोयस, आपल्याकडे तुझ्या भारतात फेझंटेल जासाना किती मोठा मजेदार पक्षी आहे की ज्याच्यात एका ऋतूमध्ये माद्या अनेक नरांना अंडी घालून ती अंडी उबवायला नरांना नेमून देऊन हिंडत राहतात.
ते कसं निर्माण झालं, हे अशी पॉलिअँड्री, बहुपतित्व कसं निर्माण झालं ह्याचा अभ्यास कर, असे त्यांनी एक सुचवलं मला. परंतु लोकांना विल्सन बॉसर्टना वाटलं की छान आहे, तर हे आपण ह्याला अवश्य हे करूया. तर मग तसं झालं. मी मीडकडनं तो मुख्य मार्गदर्शक मीड बदलून मुख्य मार्गदर्शक बॉसर्ट आणि 3 जण असायचे तिथे साधारण समिती. तर विल्सन, मीड आणि मुख्य मार्गदर्शक बॉसर्ट असा माझा आता प्रबंध होणार. बरं, पुढचं सांगण्यापूर्वी मला 2 गोष्टी विचारायच्या आहेत आणि दोन्ही प्रश्न सांगतो आणि मग उत्तर मागतो. पहिला प्रश्न म्हणजे न्यू डार्विनिझम या शब्दाचा अर्थ काय, आणि तुम्हा मंडळींचं जे काम चाललं होतं त्याचा आणि ह्या न्यू डार्विनिझम शब्दाचं नातं काय, हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न, आता या अर्न्स्ट मायरचं जे एक मतभेद सांगितला त्याच्या संदर्भामध्ये, या मायकेल लुईसचं असं म्हणणं होतं की ब्रिटिशांच्याकडे एक प्रकारचं काही उत्क्रांती संदर्भात संशोधन चाललेलं होतं आणि जर्मनीमध्ये काही एक वेगळ्या प्रकारचा प्रवाह होता, आणि त्यांनी सलीम अलींच्या संदर्भात म्हटलंय की एक अपघाताचा भाग असेल काही अंशी त्या कलोनियलिझमचा भाग असेल, परंतु सलीम अली स्वतःच्या शिक्षणासाठी जर्मनीमध्ये पोचले इंग्लंडऐवजी. त्या ठिकाणी त्यांनी काही अभ्यास केला, काही ट्रेनिंग घेतलं, त्याच्यामध्ये अर्न्स्ट मायर बरोबर त्यांचं काही नातं निर्माण झालेलं होतं. आणि भारतामध्ये ज्या काही नंतर गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये त्या मायकेल लुईसला या जर्मन प्रभावाचा कुठंतरी निर्देश दिसतो त्याला. तर मला काय कुतूहल आहे की हे जर्मन स्कूल आणि ब्रिटिश स्कूल याच्यामध्ये नेमके काय फरक होते, आणखीन ह्या सगळ्याचा त्या अमेरिकन वातावरणावर देखील परिणाम झालेला होता का? बरं, तर पहिला आहे न्यू डार्विनिझम. म्हणजे डार्विननी जेव्हा उत्क्रांतीचं त्याचं सगळं समज काय आहे ते मांडला, त्यावेळी जेनेटिक्सबद्दल काहीच कल्पना नव्हती. त्यानंतर जेव्हा आधुनिक जेनेटिक्स निर्माण झालं त्यावेळी ह्या जेनेटिक्स, कारण नॅचरल सिलेक्शन या सगळ्या प्रक्रियेत अनुवंशिकता आहे, गृहीत आहे, आणि ती अनुवंशिकता कशी आहे याच्यावरनं ती नॅचरल सिलेक्शनची प्रक्रिया कशी होणार हे ठरणार. तेव्हा अनुवंशिकतेचं जे आता माहिती निर्माण झाली, जो समज निर्माण झाला, तो वापरून ही जी एव्होल्युशनसाठी त्याचं कसं परिणाम होता हे समजावून घ्यायला JBS हॉल्डेन, रिचर्ड रोनाल्ड फिशर, आणखीन स्युआल राईट या 3 शास्त्रज्ञांनी एव्होल्युशनरी पॉप्युलेशन जेनेटिक्स वगैरे हा सगळा विषय निर्माण केला. त्याच्या जोडीने एकूण फॉसिल रेकॉर्ड जे आहे त्याचा ह्या दृष्टीने व्यवस्थित विचार करून ते समजावून घ्यायचा प्रयत्न केला सिम्पसनसारख्या लोकांनी. सिम्पसनही मी असतानाच हार्वर्डला प्राध्यापक होते. नंतर वेगवेगळ्या जाती प्रजाती कशा असतात आणि त्या कशा निर्माण होत असतील, कारण डार्विनच्या पुस्तकाचंही नाव ओरिजिन ऑफ स्पीशीज आहे, त्यामुळे स्पीशिएशन हे कसं होत असेल हे समजावून घ्यायचा प्रयत्न विशेषतः अर्न्स्ट मायर यांनी महत्त्वाचं त्याच्यात काम केलं. नंतर ह्याच्या जोडीने डेव्हलपमेंट, म्हणजे प्राण्याची जी अंड्यापासून गर्भावस्थेपासून कशी वाढ होते, हे कसं एव्होल्युशन होतच्यावर परिणाम होत असेल, याच्यात जुलियन हक्सले वगैरे लोकांनी चांगलं काम केलं. हे सगळे एकत्र करून जो एक काय एकत्रीकरण करून जो मॉडर्न सिंथेसिस म्हणतात, आणि त्याच्याबद्दल जुलियन हक्सलीनीच संपादित केलेलं एक पुस्तक आहे एव्होल्युशन दी मॉडर्न सिंथेसिस. तो सगळ्याला हे साधारण 1940-45च्या आसपास स्पष्ट झालं होतं. त्याला न्यू डार्विनिझम म्हणतात. मग त्याच्या पुढे वेगवेगळं नवं समजायला लागलं, कारण नंतर 1960 सालाच्या नंतर विशेषतः मॉलिक्युलर बायोलॉजीतनं जो जेनेटिक्सचा समज निर्माण झाला तो आणखीच वेगळा एका दृष्टीने झाला. कारण ह्या पातळीवर लोक समजत होते की एकूण जेनेटिक व्हेरिएशन फार मर्यादित आहे. मग मॉलिक्युलर सगळा पुरावा आल्यावर दिसायला लागलं की आधी समजत होते त्याच्याहून खूप जास्त व्हेरिएशन आहे. असे अनेक बदल झालेले आहेत. त्यानंतर मॉलिक्युलर पुराव्याच्या आधारावरती जी एव्होल्युशनरी रिलेशनशिप्स नाती एकमेकांच्यातली आहेत ती ठरवता जी येतात,
ती जास्त घट्टपणे ठरवता येतात, जी फॉसिल्सवरनं ठरवता यायची नाही. त्याच्यातून खूप नवा समज निर्माण झाला आहे. तेव्हा आता आणखीच पुष्कळ हे पुढं गेलेलं आहे निश्चितच. पण ती एका चौकटीत प्रगती चांगली चाललेली आहे. आता ह्याच्यात अमेरिकन, ब्रिटिश, जर्मन ह्या वेगवेगळ्या ह्यांचा किती काय आहे भाग, रशियनसुद्धा म्हणायला हवं, हे मला इतकं संपूर्ण इतिहासाचं आकलन नाही आहे, मी विचारही केलेलं नाही आहे. पण ही एक गोष्ट तर खरी आहे की जर्मनीत स्ट्रेसेमान नावाचा जो पक्षीशास्त्रज्ञ होता, त्याचेच विद्यार्थी अर्न्स्ट मायर आणि सलीम अली दोघंही होते. इंग्लंडमध्ये अर्थात फिशर, JBS हॉल्डेन हे आणि दुसरे काही चांगले, या जुलियन हक्सली, हे सगळे ब्रिटिश होते. अमेरिकेत जे निर्माण झालं ते एका दृष्टीने हार्वर्डला एव्होल्युशनचं महत्त्वाचं काम सुरू झालं. ते ॲगसीज, लुई ॲगसीज, अलेक्झांडर ॲगसीज यांनी सुरू केलं. ते दोघं जर्मनच होते. पण आता अनेक मग विशेषतः जर्मन शास्त्रज्ञ अर्न्स्ट मायर सारखे हिटलरच्या काळात जर्मनी सोडून अमेरिकेत आले. असं वेगवेगळं त्याच्यात बदल होत राहिलेले आहेत, पण मला काही त्याच्यात संपूर्ण आकलन नाही आहे. मग आता आपण पाहिलं तर त्या थोडंसं तपशिलाकडे वळूया, त्या थिसिस संदर्भामधल्या, की हा सेमिनार झाला, याच्यामध्ये त्या गणिती पद्धतीनं ह्या उत्क्रांतीचे नवीन पदर उघडून बघण्याचं मनामध्ये योजलं. ते बऱ्याचशा लोकांना पटलं, काही मंडळींना त्याच्यामधून काही हाती लागणार नाही अशी एक शंका आली, पण ते धोरण ठरलं आणि मग काम सुरू झालं. मग आता किती काळ लागला हे सगळं काम संपवायला? तर ह्या करायला हे जे गणित उलगडायचं होतं ते काही ॲनालिटिकल पद्धतीने नुसतं समीकरण लिहून उलगडण्याजोगं नव्हतं, कारण हे जरा पुष्कळ जटिल फिनॉमिनन आहे. तेव्हा त्याचं मॉडेल जे आपण लिहू ते कम्प्युटर मॉडेलच करायला हवं होतं. मी तिथे पोचल्यावरती कम्प्युटर नुकतेच विकसित होत होते. 66-67 सालची गोष्ट बोलतोय आपण. त्यावेळी तर बॅच प्रोसेसिंग अजून होतं. हे ऑनलाईन कम्प्युटरसुद्धा नव्हते आणि प्रोग्रॅमिंगही नुकतंच लोक करायला लागले होते. तेव्हा म्हटलं ठीक आहे. तर मी बॉसर्ट याच्यातले चांगले तज्ज्ञ होते, त्यांना मी म्हटलं की मी एखादा तसे खास अभ्यासक्रम संध्याकाळी वगैरे असायचे, मी जाऊन बसू का, त्यांना प्रोग्रामिंग शिकू का? ते म्हटले छे तुला जे करायचं ते मॉडेल लिहित लिहित शिक, मी तुला काय मदत हवी आहे ती करीन. तेव्हा मग मी काही अभ्यासक्रमाला गेलो नाही. फोर्ट्रॉन 4चं पुस्तक आणलं, विचार केला आणि मी लिहायला लागलो की काय करायचं आहे आपल्याला, कसं ते मॉडेल करायचं आहे, ते ऑप्टिमल सर्च, त्याचे अल्गोरिथम्स काय आहेत, ऑप्टिमायझेशनची त्याची पुस्तकं आणली, विचारून त्याच्यातनं शोधले आणि ते काम सुरू केलं. आणि बॉसर्ट खूप त्यांची वृत्तीच अतिशय लोकांना मदत करायची मनमिळावू आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर बसून त्यांनी प्रोग्रामिंग शिकवलं. ते आपोआप करता करता शिकलो. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधवराव गाडगीळ यांची प्राध्यापक अनिल गोरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. तिसऱ्या भागाचा विषय होता प्रयाण हॉर्वर्डकडे.